तर अंतर्गत कलह सुरू आहे। त्याचबरोबर हे सर्व हल्ले भारताकडून परतवून लावले जात आहेत, तरी सुद्धा पाकिस्तान मात्र मागे हटायला तयार नाही असंच दिसून येते। बिलकुल मोठी बातमी, कुपवाडा उरी सेक्टरमध्ये पाककडून पुन्हा गोळीबार करण्यात येतोय। शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं जात आहे, पण याला परत एकदा सशक्तपणे सणसणीत असं उत्तर भारतीय सैन्य देताना दिसतंय। म्हणजे ज्या प्रकारे तिथं वारंवार हेवी शेलिंग त्यांच्याकडनं केली जाते, त्याच्या अधिकच्या प्रमाणात दुपटीने आपल्याकडनं त्यांना शस्त्राच्या माध्यमातून, तोफेच्या माध्यमातून उत्तर जे ते दिलं जाते। कुपवाडा उरी सेक्टरमध्ये पाककडून पुन्हा एकदा गोळीबार करण्यात आलेला आहे। जे काल घडलं ते आज देखील घडताना आपण बघतोय। पाकिस्तान अजूनही शहाणं झालं नाही असंच म्हणता येईल। त्यामुळे आज भारत केवळ त्यांचे ड्रोन पाडण्यापुरतं भूमिका मर्यादित ठेवतंय की काल ज्या पद्धतीने पाकिस्तानच्या वेगवेगळ्या भागांमध्ये जाऊन आपण ड्रोन हल्ले केले, तसंच आज पुन्हा एकदा घडतंय का, किंवा त्यापेक्षा अधिकचं एक मोठं उत्तर दिलं जातंय का, हे थोड्याच वेळात आपल्याला कळेल। कारण पंतप्रधानांनी तिन्ही सैन्य दलांना पूर्णतः मोकळीक दिली आहे। जर पाकिस्तान आगळीक करतंय, एक पाऊल पुढे टाकतंय, तर 2 पाऊल तुम्ही पुढे जा, असं त्यांना स्पष्टपणे सांगण्यात आलंय। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आझाद हुसैन हे आपल्यासोबत जोडले गेले आहेत थेट कुपवाड़ामधून। त्यांच्याकडे आपण जाऊयात। आझाद हुसैन जी, क्या आप नज़ारा देख रहे हैं आसमान में, क्योंकि कल जिस तरह से ड्रोन आ रहे थे पाकिस्तान की तरफ से, क्या आज भी वैसा ही कुछ है? जी, आज शाम को ही प्रयास किया गया पाकिस्तान की ओर पे डिफरेंट एरियाज में अटैक करने का, जिसमें पूरा नॉर्थ कश्मीर है, कुपवाड़ा जिला का टंगधार सेक्टर है, केरन सेक्टर हो और उरी सेक्टर में। लेकिन हमारे जो डिफेंस सिस्टम है वो पूरी तरह से उनको नाकार कर रहा है। जिस तरह से कल लगभग 99% जो है उरी सेक्टर में जितने भी ड्रोन अटैक किए गए या फिर मिसाइल अटैक किए गए, उनको कामयाबी के साथ मार गिराया गया। रास्ते में ही चंद एक जगह पे कुछ नुकसान हुआ है, जहाँ पे जैसे कल एक कार पे जो ड्रोन अटैक किया गया, सिविलियंस जा रहे थे, तो अभी कोशिश की जा रही है उनकी तरफ से ज्यादा सिविलियन को अटैक करके नुकसान पहुंचाना। हुसैन जी, थोड़ा सा रोकना चाहूंगी। एक ब्रेकिंग न्यूज है, पाकचे ड्रोन हवेतच नेस्तनाबूत करण्यात आले आहेत। पंजाबमध्ये सुद्धा विशाल पाकिस्तानचे ड्रोन आले होते, पण ते हवेतच नेस्तनाबूत करण्यात आले। ते भारताच्या जमिनीला सुद्धा टच करू शकलेले नाही आहेत। पंजाबमध्ये हे पाकचे 4 ड्रोन पाडण्यात आले। आणि याविषयी अधिक माहितीसाठी प्रशांत लीला रामदास हे थेट दिल्लीमधून आपल्यासोबत जोडले गेले आहेत। प्रशांत, काय सांगाल, आज पुन्हा एकदा आगळीक पाकिस्तानकडून आणि शेकडो ड्रोन भारताच्या दिशेनं भिरकावले जात आहेत, भारताच्या दिशांना झेपावत आहेत? बरोबर आहे। खास करून जर बघितलं, पंजाबमध्ये शेकडोच्या संख्येने जे ड्रोन आले होते, त्यापैकी 4 ड्रोन जे आले आहेत ते पाडण्यात आलेले आहे। इतरही ड्रोन जे आहेत त्यांना देखील पाडण्यात आल्याची माहिती मिळालेली आहे। सोबतच पंजाबमध्ये हे जे ड्रोन आले होते यांना हवेतच त्यांना नष्ट करण्यात आलेले आहे। पाकिस्तानकडून येणाऱ्या प्रत्येक ड्रोनला उत्तर दिलं जात आहे आणि प्रत्येक फायरला देखील उत्तर दिलं जात आहे। पाकिस्तानचा प्रयत्न आहे की एकीकडे LMG आणि MMGच्या माध्यमातून गोळीबार करायचा, दुसरीकडे खास करून जर बघितलं आपण तुझ्याकडनं अपडेट आपण अशाच पद्धतीने घेऊ। आता एक क्षणाची ब्रेकिंग न्यूज, कर्तारपूरमध्ये देखील स्फोटाचे आवाज येत आहेत। जो सीमावर्ती भाग आहे, पंजाब असेल, राजस्थान असेल, त्याचबरोबर जम्मू असेल, शिवाय इतरही पुढल्या काही सीमावर्ती भागांमध्ये असे हल्ले केले जाऊ शकतात। पण आता एक क्षणाचा अपडेट आपल्याला कळतंय की कर्तारपूरमध्ये देखील स्फोटाचे आवाज येत आहेत, ड्रोनच्या माध्यमातून हल्ले करण्याचा प्रयत्न। पण हे हल्ले आपण परतवून लावतोय। कर्तारपूर कॉरिडॉर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, कर्तारपूरची गुरुद्वारा ज्या ठिकाणी खरं तर मोठ्या संख्येनं भाविक जे ते जात असतात, शीख बांधव जात असतात, त्याच कर्तारपूर कॉरिडॉर जवळ स्फोटांचे आवाज येत आहेत असं आपल्याला कळतंय। आणि काल आपण जर पाहिलं तर पाकिस्तानकडनं काही धार्मिक स्थळांना देखील लक्ष करण्यात आलेलं होतं, आणि आज देखील तसं जर ते काही करतायत तर याचं एक जोरदार उत्तर कालप्रमाणे भारतीय सैन्य आज पुन्हा एकदा त्यांना देईल। गुरदासपूरच्या कर्तारपूर कॉरिडॉर जवळ स्फोटाचे आवाज येत आहेत अशी आता क्षणाला माहिती मिळते। अगदी बरोबर आहे विशाल। पुन्हा एकदा जाऊयात आज़ाद हुसैन यांच्याकडे। आज़ाद हुसैन जी, जिस तरह से गुरुद्वारा को यहाँ पे टारगेट बनाया जा रहा है, इसके पीछे क्या रणनीति हो सकती है, क्या खुराफात हो सकती है पाकिस्तान की? ये पाकिस्तान की नाकाम साजिश है ताकि रिलीजियस लाइन्स पे डिवाइड किया जाए, लेकिन ये उनकी गलतफहमी है। पूरा देश, पूरा हिंदुस्तान, हिंदू, सिख, ईसाई जो भी हैं, हम सब मिलके पूरे देश की सेना के साथ में है और हम इस वक्त तैयार है। इस वक्त मैं आपको बता रहा हूं कि इस वक्त यहाँ की जमीन दहल रही है, पूरी आक्रामक तरीके से यहाँ पे जवाबी कार्रवाई हो रही है हमारी सेना की ओर से। और जहाँ पे भी ये जो वनरेबल एरियाज थे, वहाँ से लोगों को पहले ही इवैक्यूएट किया गया। पूरी सेक्टर में जो कल गोलीबारी हुई और आज दिन को लगभग सैकड़ों की तादाद में लोगों को बारामूला में शिफ्ट किया गया रिलीफ कैंप्स में, जो कि गवर्नमेंट ने पूरे प्रॉपर प्लानिंग के साथ एस्टैब्लिश किए। सिमिलरली डिस्ट्रिक्ट कुपवाड़ा हो जो या जो और भी बॉर्डर एरियाज हैं, उनके लिए पूरे जो ये गुरुद्वारा पे अटैक किया गया है, ये बहुत ही अनफॉर्चुनेट है। ये उनकी नाकाम साजिश है
वो जस्ट ये एक मैसेज देना चाहते हैं ताकि, लेकिन आजाद जी, इससे मैं हम आपको और रोक रहा हूं मैं। एक अपडेट है परराष्ट्र मंत्री एस जयशंकर हे नरेंद्र मोदींच्या भेटीला गेलेले आहेत। दुपारीच नरेंद्र मोदींनी तिन्ही लष्कराच्या प्रमुखांची बैठक घेतलेली होती आणि आता या हल्ल्यानंतर परत एकदा परराष्ट्र मंत्री एस जयशंकर पुढली रणनीती नेमकी काय करावी किंवा त्या संदर्भातले जर काही निर्णय घेण्यात आलेले असतील तर त्याची सहमती घेण्याकरता ते नरेंद्र मोदींच्या भेटीला गेले असावेत असा एकूण अंदाज आहे। पण आता क्षणाला आपण बघतोय की परत एकदा सीमावर्ती भागामध्ये पाकिस्तानकडनं ठिकठिकाणी ड्रोन हल्ले करण्याचा प्रयत्न करण्यात आला आणि जम्मूमध्ये तर आपण त्यांचे 100पेक्षा अधिक ड्रोन जे आहेत ते हाणून पाडलेले आहेत। पण आता पुढला निर्णय अत्यंत सशक्त आणि मोठा घेणं भारताला आवश्यक ठरणार आहे। अगदी बरोबर आहे विशाल, आणि त्यासाठीच कदाचित या भेटीगाठी असतील, कारण आपण थोड्या वेळापूर्वी बघितलं तर पंतप्रधान मोदींची तिन्ही सैन्य दलांचे प्रमुख त्याचबरोबर NSA अजित डोवाल यांच्यासोबत बैठक झालेली होती। याशिवाय स्वतंत्र एक बैठक सुद्धा झालेली होती, त्याच्यामध्ये रॉ असेल किंवा IB जे प्रमुख आहेत तेही सहभागी झाले होते आणि आता परराष्ट्र मंत्र्यांसोबतची ही बैठक, त्याच्यामुळे नेमकं काय आता ठरवलं जातं ते बघावं लागेल। दरम्यान जम्मू पंजाब सीमेजवळील लखनपूरमध्ये ड्रोन पाडल्याची माहिती समोर येते, तर एकीकडे पाकिस्तानकडून आगळीक केली जाते, कुरापती या सुरूच आहेत। कुरापती पाकिस्तानच्या मात्र भारतीय सैन्य सज्ज आहे आणि भारताकडून जशास तसं उत्तर दिलं जात आहे। जे ड्रोन भारताच्या दिशेने येतात त्यांना हवेतच फोडलं जात आहे, पाडलं जात आहे आणि लखनपूर नॅशनल हायवे जवळ सुद्धा ड्रोन पाडल्याची माहिती समोर येते। लखनपूर नॅशनल हायवे इथं ड्रोन पाठवलेला होता पाकिस्ताननं, मात्र तो पाडण्यात भारत यशस्वी झालाय। पुन्हा एकदा जाऊयात आपले प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांच्याकडे। प्रशांत, काय सांगाल? आपण बघतोय की आज ज्या तीव्रतेनं पाकिस्तानकडून हल्ले केले जात आहेत, काल ज्या पद्धतीनं रात्रीच्या सुमारास हल्ले सुरू केले होते आणि आजही तसेच हल्ले इथं आपल्याला दिसून येत आहेत, त्यामुळे कालच्या पेक्षा हे जास्त ड्रोन आहेत असं म्हणता येईल का? किंवा जास्त ठिकाणांना जर बघितलं कालचे जे हल्ले होते ते हल्ले जर बघितलं आपण तर त्या हल्ल्यांमध्ये एक अत्यंत महत्त्वाचं म्हणजे आज जम्मूच्या सेक्टरमध्ये जे आहेत कमी ड्रोन येत आहे, पण इतर भाग पंजाब आणि इतर भागांमध्ये जर बघितलं आपण काश्मीरच्या भागांमध्ये बघितलं तर मोठ्या प्रमाणात ड्रोन पाठवले जात आहे। या दरम्यान पाकिस्तानची एक पोस्ट आहे अंतमुखान म्हणून, ती भारतीय सेनेने नष्ट केल्याची सगळ्यात मोठी बातमी या घडीला पुढे आलेली आहे। पाकिस्तानची एक पोस्ट जे तिथे चौकी म्हणतात आपल्या भाषेमध्ये, त्याला चौकी म्हणता येईल, ती चौकी नष्ट केलेली आहे आणि